होत ना अजून 3 पेपाल 6 क्रेडिट कार्ड 2 डेबिट कार्ड। इसका 4900 होता है, इसका 5900 होता है। ओके, इसका 5900। तर दुसऱ्याचं कोणाचं क्रेडिट कार्ड घ्यायला लागेल आणि याला दिसतंय रिप्लेसमेंट की आहे कवर का इधर से लिया था। चला मग कार्ड आता गाळ झालं तर काय करणार काय तर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। दादा आता वाजलेले जवळपास 12 आणि दादा आता जेवला आमचं पण जेवण झालेलं आहे। एक चपाती खाल्ली। दादा चहा प्याला का? चहा प्याला? चला मी आत्ताच उठलेलो 11 वाजता आणि थोडं काम होतं मला आता माझ्या बँकेत, कारण क्रेडिट कार्डचं आहे ना माझा प्रॉब्लेम झालेला आहे। दुसरं आहे नेमकं जुनं आहे आणि नवीन सापडत नाही मला, कदाचित ते मला ब्लॉक करावं लागेल कस्टमर केअरमधून। आणि आपल्याला अकॅडमिक साऊंडचं सबस्क्रिप्शन पण घ्यायचं आहे। ते लॅपटॉप रिपेअरिंगवाल्याला सांगायला लागेल राव, त्याला फोन करू, कारण ते नेमकी बाहेर होते 2 दिवस झाले। मला आत्ता ते लवकर माझं आहे ना सबस्क्रिप्शन ऑन करायला लागणार आहे। ते पण वर्षाचं घ्यायचं आहे डायरेक्ट मला, जेणेकरून कॉपीराईटचा इश्यू नाही होणार कधी। एवढी कपडे आहे मला आहे ना टेलर का द्यायच्यात जरा बारीक करायला। पॅन्ट आहे मोस्टली, तर पॅन्ट आहे आणि ही कपड्याचा ड्रायक्लीन ही कपडा वॉशिंग मशीनमध्ये टाकू पाहिजे। ओके, आता वाजलेले 12:30। आपण पहिला उठाय बँकेत आता। Trees aren't green, the ocean is grey, sky is a vague blue, come my way. My room is a mess, it could use a hand. My favorite TV shows are capturing. I know I must get it right, must get back in the fight. This can't be a surprise, I think I'll let it slide. I'm sleepwalking through all of my problems and आता मी परत बँकेवाल्यांना फोन केलता, त्यांना मित्र आहे बँकेवाला जवळचा, त्याला मी फोटो पाठवला होता। तो म्हणला हे क्रेडिट कार्ड नाही, हे पहिले क्रेडिट कार्ड याचे, कारण याचे लास्ट डिजिट 4 डिजिट हे वेगळे, हे पहिले क्रेडिट कार्डचे ज्यावेळेस हरवलं ते। आता माझ्याकडे जे क्रेडिट कार्ड आहे ना सेकंडवालं ते मला गावत नाहीये, फक्त त्याचा फोटो माझ्या जर लॅपटॉपमध्ये असेल ना तर मला आहे ना हे काम करता येईल, ॲपमधून ट्रान्झॅक्शन ऑन करता येईल ऑनलाईन वगैरे नाही इंटरनॅशनल पेमेंटचं, आणि मग पेमेंट करता येईल। त्या लॅपटॉप रिपेअरिंगवालचं पेपालचं अकाउंट घेऊ आणि त्याच्यावरून तसं करता येईल का बघू आपण। वैभवला पण कॉल केला तो मला ठीक आहे ये म्हणला तू पण बघ, फोटो बघ आहे का? आता फोटो असला पाहिजे फक्त। मी सगळं चेक केलं आता, लॅपटॉपमध्ये फोटोच नाही येतो क्रेडिट कार्डचा एक पण। चला मला फक्त शेवटचा CVV नंबर पाहिजे होता फक्त, आता त्याचा फोटो नाही। आता नवीन क्रेडिट कार्ड परत अप्लाय करायला लागेल आणि हे जुनं बंद करावं लागेल कस्टमर केअरला सांगून। आता मला ते काय क्रेडिट कार्ड हा सापडत नाहीये, मी कस्टमर केअरला फोन लावून ना ते क्रेडिट कार्ड ब्लॉक केलेलं आहे। आता दुसऱ्याचं कोणाचं क्रेडिट कार्ड घ्यायला लागेल आणि त्याच्या थ्रू पेपाल अकाउंटच्या थ्रू पेमेंट करायला लागेल त्याला। अकॅडमिक साऊंड सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर। चला 1:30 वाजले आता। चला मग कार्ड आता गाळ झालं तर काय करणार काय तर, परत ते नवीन हे करायला लागेल। नवीन त्यांना मी डिटेल सांगतोय तर आता ते पण ऍक्सेप्ट नाही करत आहे। शेट राव राहिलेत बैल घेऊन, आता 1:30 वाजलेत, गाडा पळाला यांचा, दुसरा याचा बैल आहे। आता मथुरला उतरलो ट्रेननी खाली, येडा दिसतंय बाबा। काय करताय? कोण आले? पळाला का? पळाला? अच्छा आईला दुसऱ्याला बंद केला डायरेक्ट त्यांनी, हा पळलाच नाही याला भारी आलं मग। लय पळाला का? जास्त पडल्यामुळे गडबड झाली। व्हिडिओ आहे घ्यायचा व्हिडिओ बाई, बरं आला पळला। बैल भारी मथुर, त्याला 12 तारखेला जागा आहे अंगात तशी नाही का, चपळ आहे आणि म्हणतात आता पळाला, कारण बरेच दिवस झाले हाच पळत नव्हता।
आणि ही काहीच कामाची नाही ती ग. यांना डायरेक्ट बाजार दाखवायला पाहिजे. एकटाच ठेवला ना हाच पाळणार. पण व्हिडिओ नाही राव, व्हिडिओ म्हणले ग्रुपवर ठेवले, ग्रुपवर व्हिडिओ नाही दिसत. ऑनलाईन बघायला लागेल. कुठंच कोणच नाही तर लय बोर होतोय. त्याला एवढा जमा वाटतं पराठा खावा राव. कॅनबी चौकात हॉटेल आलं नवीन, ते पराठा भारी भेटतं. वाटतं पराठा खाऊन तो वैभवला घेऊन जाऊ, खाऊ पराठा. आम्ही वैभवच्या दुकानापाशी जेवतो. आम्ही आता पेपालच्या अकाउंटवर ना पेमेंट करता येईल ते बघतो. कारण मग क्रेडिट कार्ड आता नाहीये आणि पेपालवर आहे ना डिपॉझिट करण्यासाठी पण क्रेडिट कार्डनेच करावं लागतं रे. कारण ते लॅपटॉप रिपेअरिंग वाला आहे ना त्यांनी सांगितलं डेबिट आणि क्रेडिट कार्ड ऍड करायला ऑप्शन आहे नाही. ओके तुझं क्रेडिट कार्ड आहे ना त्याच्यात ऍड करू. माझं क्रेडिट कार्ड बंद केलं मी आता. तुझ्या क्रेडिट कार्डने पेमेंट कर पेपालला आणि तुझ्या पेपालने आपण अकॅडमिक साऊंडचं सबस्क्रिप्शन घेऊ. कळलं का? ते प्लॅनच समजत ना. $6 आहे ना. आता हे मी मंथली केलं होतं नाही का, $7 होते. पण मला इयरली करायचं असेल ना, आता हे रिॲक्टिवेट केलं समजा रिॲक्टिवेट ओके $7 येते. आणि जर रिॲक्टिवेट म्हणलं आता हे ते लॅपटॉप रिपेअरिंगवाले त्यांच्या पेपाल आय डी गेलं तर बरोबर. परत रिॲक्टिवेट म्हणलं ना $7 बरोबर. $7 हां रिॲक्टिवेट जर म्हणलं परत $7 पेमेंट करावं लागतंय. आपल्याला इयरली घ्यायचं आहे ना ते पण होत नाही याच्यात. कदाचित मला वाटतं कमर्शियल प्लॅन घ्यायला लागणार आहे ना असं मला वाटतं. माहित नाही आता, बघू आता ट्राय करू. कमर्शियल मध्ये घ्यायचं. कमर्शियल $12 दाखवतंय आणि काहीतरी $144 आहे ना इयर दाखवतंय. ॲड सबस्क्रिप्शन करू आणि चेक करू. आता आय एम नॉट रोबोट ओके. मंथली जर म्हणलं आलं इयरली ओके. इयरली आलं तर टॅक्स $144 आले ओके. आणि वाजले आम्ही पेपलचं अकाउंट आता वैभवचं टाकलेलं आहे. होत आहे का तू? बघूया. मग तुझ्या होत असेल तुझ्या कर ना. क्रेडिट आणि डेबिट कार्ड ऍड करायला. हां ठीक आहे. तुझ्या कर आणि मग तुझ्या पेमेंट करू. मग तुला पेमेंट करतो. हां चालेल. माझ्या त्याचं आपलं होतं ना लॅपटॉप रिपेअरिंग वालाचं आहे ना पेपालचं लॉग इनच नाही होत ते आता. मग वैभवच्या करतो आपण पेपाल अकाउंटनी लॉग इन. वैभवच्या पेपाल आय डी पण पेमेंट व्हाय ना आता तर जातो घरी. थोड्या वेळानंतर झालं तर होईल नाही. त्याच्या अकाउंटवरून केलं त्याच्या अकाउंट करतो मोरदे. बेस्ट वे डोक्याला तापलाय. तर रात्री भेटणार आहे मला. रात्री येईन ना त्यावेळेस करून टाकतो पेमेंट. चला बस आता बरोबर आहे ना 3 वाजलेले आणि वैभव मी चाललो तर पिंपरीला. माझा 13 Pro's आहे ना कवर आणायचं आहे IVN स्टोअर मधून. आणि वैभवचं पण काम आहे इलेक्ट्रॉनिक काहीतरी आणायचं आहे सामान. सो आम्ही दोघं चाललोय आता. याला कॅश आणायला इलेक्ट्रॉनिक घेऊन ये. मग मी येतो. पण जाऊ सर्व्हिस सेंटरला झालं तर कवर आला का बघा आपल्याला. फक्त आपलं ना iPhone स्टोअर आहे आणि बॅक साईडला कस्टमर सर्व्हिस सेंटर आहे. या साईडला दाखवतो. या साईडला भाऊ गेलाय. आपला कवर नाही आला अजून. कवर साधारण 2-3 दिवस लागेल त्यांनी सांगितलंय. त्यांनी नंबर घेतला आपल्याला ते कॉल करणार म्हणले. ठीक आहे वैभवची वाट बघून जाऊ पुढं. मग कवर चेक करू. इथं कवर आहे कशी कवर आहे. हा घेतलेला आहे मी. ओरिजिनल कवर आहे पण ते निघताही बघा नाही. क्यों रिप्लेसमेंट होता है ना. अभी तो 15 का किया मैंने कवर. हाँ नहीं 13 Pro का. ये मेरा था ना इसका मैं रिप्लेसमेंट किया है कवर का. इधर से ही लिया था. आपके इधर ही किया.
टच में डिफरेंस है क्या कुछ? देखिए ओके, ये वुडन का है क्या? नहीं, वुडन नहीं है, फाइन वुडन क्वालिटी है, कार्बन न्यूट्रल से बनाया गया ओके, है। इसमें डिफरेंस क्या है? यही है, बाकी वाटरप्रूफ कुछ ऐसा कुछ आता है नहीं ना? ओके, इसका प्राइस क्या फिर? 6000। और इसका तो 5000 में लेता इसका मैंने। 4900 होता है, इसका 5900 होता है। ओके, इसका 5900। और इसका कुछ वारंटी कुछ टूट गया है तो कुछ होता है ना? कुछ भी नहीं होता? वारंटी गारंटी एप्पल के कवर की नहीं आती सर, पहले आती थी, अभी एप्पल ने बंद कर दी। तो इन्होंने जो मेरे को रिप्लेसमेंट दे रहे हैं, वो आपने एप्पल से उन्हें बात कराई होगी ना, कुछ होगा। अनटिल अनलेस आप एप्पल से बात करके कुछ होता है तब होता है, ओके अदरवाइज वैसे नहीं है। क्या दिखाऊ और दिखाऊ आपण बाय केलेला आहे ॲपलचा फाईन वुडन केस 5900 रुपयाला आणि सिलिकॉनचा घेतला होता 5000 रुपयाला, बट एकदम फालतू आहे हा भारी वुडनवाला. चल तो काम करू. भाऊचं काम आहे तिथं जाऊ आपण. तुला कुठं जायचंय? बाय का केला पण? अरे भारी आहे केस. आणि मग हे त्याचं काय? याला ठेवून द्यायचा तसंच, याला डायरेक्ट त्याचं काय नाही का? याला हळद कुंकू लावू, हा मीठ लावू त्याच्या आणि ठेवून देऊ. मग काय करणार? लावलं आहे इथं. चालतोय. चालेल, सांगत नाही रे, मी सजेशन द्यायला पाहिजे ना, हा घ्या तुम्ही, हा घ्या, नाही का? कम्पेअर त्यांनी करून सांगायला पाहिजे ना कस्टमरला काय माहिती? त्याने मारला गळ्यात. शान आहे तुला. मला सांगितलं माहिती का, आयविनस आहे ना, त्यांचा ऍपलचं स्टोर नाहीये, ते फक्त विकायला फोन दिला असं. आणि ऍपलचं आहे ना सर्व्हिस सेंटर ना, ते ऑथराइज ऍपलचं स्टोर आहे. ओके, तुम्हाला मग ऍपल वाले तुम्हाला काय कमिटमेंट केली ना, मला ना माहिती, त्यांनी यांचं बोलून केला असून तुम्हाला त्यासाठी कुठं जायला लागेल? ते मागच ऍपलच्या स्टोर मध्ये, स्टोर मध्ये, सर्व्हिस सेंटर मध्ये. अच्छा, सर्व्हिस सेंटर माग. मग ते मॅडम म्हणे ना आपल्याला मला देते म्हणून. मग काय झालं माहिती का, ऍपलचं मला हे भेटणार, ऍपल मला कव्हर भेटणार, पण मी त्यांना काय म्हणलं की हो मी आता 13 फ्लोअरला घेतलेला आणि त्याला असला सिलिकॉन कव्हर भेटलेला, सिलिकॉन. हा एवढा फालतू आहे ना, बट इथून कडकडन पण तुटतंय ज्यावेळेस मोबाईल काढतो पण त्यावेळेस. हा प्रॉब्लेम त्यांचा आहे. आणि हा 5000 रुपयाला घेतला मी. तेच म्हणतोय ना, एवढा 5000 प्रॉब्लेम आहे रे, बघ काय नाहीये. पण I know must get it right, must get back in the fight. This can't be a surprise. I think I'll let it slide. I'm sleepwalking through all my problems. I know I can't make it through. Every night is the same. I keep running fast, left and right, wondering where my head's gone now. I'm sleepwalking through all my बघू आता आलं कन्नुकी चाय प्यायला. इथं गाडी पार्क केला तिथं रोडची जागेवर, आणि इकडून सरळ जायचं. सिक्रेट लोकेशन आहे इथं, कुठंच नाहीये, इथंच आहे फक्त. कोणी येऊ नका आणि इथं पार्क करू नका. इथं रिझर्व फॉर नितीन काळोखे म्हणली. अरे बाई इकडं कुठं पार्किंगला जागाच नाही रे, सगळं फुल आहे. मग कुठं लावणार गाडी? इथंच लावणार ना. आम्ही अशी शोधली होती. आता मी घरी 5 वाजले. कन्नुकी चाय घेतला, मी रोल खाल्ला, एक बटर चिकन रोल, आणि वैभवने चहा घेतला. मी पण चहा घेतला. पाणी नव्हतं त्यांच्याकडे. एवढी मोठी फ्रँचायझी का पाणी नाही ठेवत. नाही, पाणीचा स्टॉक संपला तर त्याचा. स्टॉक पाणी असतं त्याकडं. चला घरी जाऊ बाई, घेतलं नाही तर मला पटकन घरी जाऊ. 5 वाजले आता राव. निम्मा दिवस काढला तसं नाही मी. 3 वाजता. left and right, wondering where my head's gone now. I'm sleepwalking through all of my problems. I know all of my problems. I know maybe I need a break. Maybe that's why I fade into this bitter taste. I think I'll let it be. किती वाजले?
आयुष्यपत ऑलमोस्ट 6 वाजले. 6 वाजता चालू आहे घरी मी आता. कोण आहे घरातच? कोण नाही. ओके, आपला लॅपटॉप रिपेअरिंग वाल्याला फोन करू, कारण त्याच्या पेपालच्या अकाउंट नाही ना सबस्क्रिप्शन घ्यायचं ट्राय करत होता. इयरली बाय करायचं माझ्या डोक्यात ते बदले नाही पेड करत आता पैसे. कार्ड घेतलेले 2 डेबिट कार्ड घेऊन जाऊ नाही का, ॲक्सेस आणि HDFCचे 2 डेबिट कार्ड आहे. सो त्यांनी पण परचेस करता येते का बघू, कारण की माझं क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यामुळे ना लास्ट टाइम मी क्रेडिट कार्डवरून पे केलं होतं. क्रेडिट कार्ड टू पेपाल आणि पेपाल पेमेंट केलं होतं. बघू आता काय होतं. आता आम्ही इथं हॉटेलवर बसलेलो या आणि आम्ही आमचं क्रेडिट कार्डनी करत होतो पेमेंट, पण अजून पेमेंट आमचं काय होत नाही पेपालवरून. पण एक सबस्क्रिप्शन घ्यायला तिघ जण लागायला. बघा आता बोला काय. 3 पेपाल आयडी लावलाय आम्ही तरी होत नाही अजून. 3 पेपाल, 6 क्रेडिट कार्ड, 2 डेबिट कार्ड अजून होत नाहीये. ते लॅपटॉप रिपेअरिंग वाले ते हॉटेलमध्ये त्यांच्या घरी जाऊ आणि तिथून आपण पेमेंट ट्राय करू, होते का नाही बघू. आता व्हायला पाहिजे बाई, मला कॉपीराईट आल्यात 2 आत्ताच. आता आम्ही चाललो त्यांच्या घरी. त्यांच्या घरून आपल्याला बघू, इंटरनेट आहे म्हणले ते. आपल्याकडे वेळ पण वेळ आहे, सगळ्यांकडे वेळ आहे. बघू आता तिथून पेमेंट करू का नाही, करता येते का नाही. आला ती भाऊचं आमचं सबस्क्रिप्शन झालेलं आहे ऍड. भाऊनी एवढ्या वेळ झालं तिथंच गोळीत होता. एवढं डोकं लावलंय गोष्टी कळायला पण थोडा वेळ जातो. असं थोडी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आहे. इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन ऑन केला मी आणि पेपाल वरून दोन. पण क्रेडिट कार्डचा ऑप्शन होता का? एक गोष्ट, त्याचं इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन तरी ऑन होतं. कुणाचं? माझं ऑन केलेलंच होतं आधी पण. हा, पण आपण क्रेडिट कार्डचे डिटेल नाही टाकले ना. टाकले होते ना भाऊ. तू हे सेम प्रोसेस सगळी येडबिड आहे काय त्यांचं एपिडेमिक वाल्यांचं. मी फक्त काय केलं, चेंजेस काय केले, मी फक्त ते इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन ऑफ केलं, परत ऑन केलं आणि आता चेंज केलं. सकाळ धरून आम्ही हेच करी बसलोय रे. सकाळ धरून तो हा जुगाड आहे याच्यातला मंगळयानमधला. बंद कर, चालू कर, करून बघ. बंद चालू करी बसलो होतो आम्ही. चला धन्यवाद. चले जाओ. झालं तो काम. घरात सर्व वैद्य मरो. मग काय बरोबर आहे. ओके डन. आपलं काम झालं बस सबस्क्रिप्शनचं. आज दिवसभर तेच करीत बसलो होतो. आता तुम्हाला मी सबस्क्रिप्शन का ओरडते सारखं, कारण एवढं कॉम्प्लिकेटेड ना ते आता एपिडेमिक साऊंड की तुम्हाला पेमेंट पण करता येत नाही. आणि ते पेपालचं नाव मी आत्ताच ऐकलंय. ते सगळं एवढं करत बसलो, डेबिट कार्ड घेऊन बसलो, क्रेडिट कार्ड करत बसलो. फायनली आपलं झालं हवा आणि ते वय बघूनच झालं. चला जाऊ घरी. आज सुखाची झोप लागेल मला. कॉपीराईट पडल्यात मला 2. ते कॉपीराईट मेल टाकायला लागेल एपिडेमिक साऊंडला, इथे कॉपीराईट क्लेम बाजूला घ्या म्हणून. जेवला का नाही तू? जेवला का? काय खाल्लं?